शूटला गेलो आणि पाऊस पडला नाही असं होणारच नाही. काय झाडी काय ते डोंगर, फक्त हॉटेल नाही इकडे, बाकी सगळं ओके आहे. छोटी छोटी आहे मित्रांनो कंट्रोल आता दिसतात आणि सांभाळून. ह्याच्या खाली साप पण असू शकतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही सकाळी निघालो मुंबईवरून 5 वाजता आणि आता आम्ही पोचलो इथे 8:30ला वांगणीला. आणि आज स्पेशल आम्ही व्हिडिओसाठी आलो आहे. तर मोस्टली तुम्ही अजूनपर्यंत मला नाही वाटत यूट्यूबमध्ये कोणी दाखवलं असेल, काय माहीत नाही, पण मी तरी अजून बघितलं नाही. पण आपण जाणवत असे ते चवेनी केळी असतात ना, रानटी केळी, त्याची काल काढायला. काल म्हणजे त्याचं खोड असतं आणि ते खोड असं काढून मस्त म्हणजे लागतं, छान लागतं, गोड गोड लागतं. ते नक्की माहीत नाही, पण अशी जे एजेड माणसं असतात म्हणजे म्हातारी माणसं बोलतात की ते मुतखड्यावरचं औषध आहे. तर चला जाऊया भटकंती करायला वांगणीच्या जंगलात. आणि आपल्यासोबत आहे राज, माझ्या भावाचा मुलगा, त्याला घेऊन आलो आहे. तो मागे लागला होता, तर चला बोललो त्याला बोललो चल जाऊया आपण. तर चला, आज मस्त सॅटर्डे आहे आणि उद्या आम्हाला परत निघायचं मुंबईला जायला. तर जास्त आता बोलत नाही, आमचा नाश्ता वगैरे झाला आहे, तर आम्ही निघतो. तर चला तुम्ही पण सोबत जाऊया जंगलाची सैर करायला. तर मित्रांनो, आम्हाला शूट करायला काय जमत नाही, पाऊस खूप जोरात आला आहे. बघा, आम्ही दोघांनी पण छत्रीमध्ये आम्ही दोघं पण छत्रीमध्ये आहे. राजनी छत्री पकडले, पण बाजूचं आसपासचा वातावरण बघा कसं झालं आहे. मग पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि शेतीची कामं देखील चालू आहेत. बघू शकता शेतीची कामं चालू आहेत. लावणी चालू आहे, लावणी. मस्त वाटतं मित्रांनो. पाऊस खूप जोरात आला आहे, पण बघा ना, आवाज येत असेल तुम्हाला टप 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 गेल्या व्हिडिओसारखं. आणि हा राज मागे बसला आहे. शूटला गेलो आणि पाऊस पडला नाही असं होणारच नाही. आपल्याकडे काही वॉटरप्रूफ काहीच नाही, हे मोबाईल पण वॉटरप्रूफ नाही आपला, म्हणून असं ना प्रॉब्लेम्स येतात मला शूटला जाताना काय ना काहीतरी. आणि पावसाळ्यात हे प्रॉब्लेम आहेतच मित्रांनो. आपण त्याच्यावर मात करून आपण व्हिडिओ बनवणारच, म्हणून आपण थोडीशी विश्रांती घेऊ, कुठेतरी झाडाखाली थांबतो. आम्ही इथून निघतो, पुढे जाऊन कुठेतरी थांबतो, कारण इथे गाड्या येतात ना, इथे जमत नाही मग गाडीवाल्यांना टर्न वगैरे मारायला. बरोबर, छत्री पकड. हे बघ मागे बघ कसं आहे. तर चला मित्र, आम्ही जातो पुढे आणि कुठेतरी झाडाखाली थांबतो, पाऊस जायची वाट बघतो आणि मग परत पुढचा प्रवास चालू करतो. अजून रस्त्याला खूप आपल्याला काय बघायचं आहे, कंटोळी वगैरे काय काढायचं आहे. ते एक भाजी येते कंटोळी म्हणून, ती पण तुम्हाला दाखवतो. जर समजा भेटली तर तुम्हाला दाखवेन मी, कारण ती मुश्किल असते भेटायला. खूप आतमध्ये जंगलात जायला लागतं त्यासाठी भाजी काढायला ती कंटोळीची. पाऊस करता पाऊस गेला, पण आम्हाला भिजून गेला. हा बघा, राज पण भिजला आहे थोडा. आणि आता आम्ही आलो वरती, तुम्ही बघू शकता. बघा ना कसं झालं आहे. बघूया आता कुठे काय मिळतं आहे का. चवीनी केळी तर अजूनपर्यंत आम्हाला दिसल्या नाही. खूप आम्ही बघतोय, पण अजून छोटे छोटे आहेत चवीनी केळी, अजून मोठ्या झाल्या नाहीत. थोडं थांबवली गाडी आणि बोला आता फिरूया. मित्रांनो, काय झाडी काय ते डोंगर, फक्त हॉटेल नाही इकडे, बाकी सगळं ओके आहे. तुम्ही बघू शकता, एक नंबर दिसतंय नजारा. इकडून गाड्या वगैरे चालल्यात. आपली बनी तिथे लावलेली आहे, त्या बघा गाड्या चालल्यात. हे बघतात, ब्लॉगर शूट करतायत, माणसं बघत राहतात फक्त. पण अजूनपर्यंत मला केळी काही दिसल्या नाहीत. आल्यात चवीनी केळी, पण त्या छोट्या छोट्या आहेत. मला वाटलं मोठे झाले असतील, त्याच्यामधून ते काल निघतं ना, ते खायचं असतं, ते त्याचं खोड जे गोड लागतं, मस्त लागतं. एखादी आली असतील मी तुम्हाला दाखवलं असतं. आणि मला कंटोळी पण जमवायची आहेत. मग आता जंगलात कुठेतरी इथे घुसायला लागेल. मला वाटतं इथे जाऊया, प्रश्न पडला, इथे जाऊ की तिथे जाऊ. तो एक जंगल आहे, रस्त्याच्या त्या साईडला एक जंगल आहे आणि रस्त्याच्या ह्या साईडला एक जंगल आहे. आता बघूया कुठे जायचं. राज बोलेल तिकडे. मला वाटतं आपण तिकडे जाऊ ना. हां, तर आता आम्ही इकडे चाललो आहे, आतमध्ये चाललो आहे. इथे बघूया काय आपल्याला मिळतं का. म्हणजे जंगलामध्ये आपण आता घुसतो आहे. आपल्याला अनोळखी मित्रांनो जंगल आहे, त्यामुळे जरा सांभाळून जावं लागेल. हे जंगल काय आपल्या ओळखीचं नाही. आणि आपली बनी तिथे लावले, ते एक्सपिरी आहे. इथे पहिला पण मी आलो होतो जांभळं वगैरे जमवायला. आता बघूया इकडे काय दिसतं आम्हाला. काय एखादी केळ वगैरे दिसली किंवा भाजी वगैरे कसली दिसली तर बरं होईल, घेऊन जाऊ. अनोळखी जंगलात मी आणि राज. कसला पक्षी ओरडते रे बा, कोणता आहे आवाज, कसला येते बाबा. मान दाबल्यावर का आवाज येते त्याची. हे काय आहे ब्लॅक ब्लॅक, मला समजत नाही. सगळीकडेच आहे मित्रांनो, हे बघा. हो, लवंग. राज बोलतो लवंग. लवंग कुठे असे जंगलात येते का. आणि अजून एक सांगायचं होतं,
आता थोड्याच दिवसात म्हणजे ते हे पण येतील, मशरूम्स येतात जंगलामध्ये, मशरूम वगैरे तयार होतात. बघा ना किती भयानक वाटतं आतमध्ये, जंगलाच्या पूर आतमध्ये आलो आम्ही. कुठे कंटोळी वगैरे काय दिसते काय बघायला. इथे सागवानची झाडं दिसतात जास्त तर. पाणी पडते टप 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 टप. हा झाड बघा ना कसा, रानटी मुळा. ही मुळ्याची पानं असतात ना तसं दिसते बघा, जाड पान आहेत एकदम, रानटी मुळा. आवाज येईल बघा कसा कट्ट करून. थांब. रानटी मुळ्यासारखं दिसतंय. चल पुढे जाऊया. काय दिसत नाही आहे मित्रांनो. एवढं फिरलो आम्ही आतमध्ये, बहुतेक आपल्याला पुढे जायला लागेल परत. दुसऱ्या ठिकाणी आपण फिरूया. तीच झाडं दिसत आहेत आणि आतमध्ये काहीच नाही आहे. राज पण हैराण झाला आणि मच्छर पण चावतात. आणि मित्रांनो तुम्ही अशा जंगलात भटकत असाल ना तर फुल कपडे घालून या. आम्ही शॉर्ट घातले आहेत. मच्छरांपासून आम्ही मोठे मोठे मच्छर आहेत आतमध्ये जंगलामध्ये. हे नुसते पायावेला चावतात आणि ते पण असे भयानक आहेत, आजारी पडेल माणूस. म्हणून तुम्ही जंगलात वगैरे येत असाल ना तर असे फुल कपडे घालून या ब्लॉग्स वगैरे शूट करायचे असतील, कारण आता मच्छर भरपूर असतात अशा ठिकाणी. तर आम्ही आता पुढे जातो परत. इथे तर मला वाटत नाही काय केळी वगैरे दिसतील, काय भाज्या वगैरे आपल्याला मिळतील. आपल्याला झाडं पण घ्यायची होती पण ती झाडं अजून तिथे खाली आहेत आपल्या साईडला. पहिले आपण इकडे भाज्या वगैरे काय म्हणजे मिळतात का आपल्याला जे बघायचं होतं. मी खास करून आलो आहे त्या रानटी केळींसाठी. किती लाईक गाडी तुम्ही. आता आम्ही आता चाललो आहे पुढे सोबत आपल्या. वरती आलो आणि बऱ्याच महिन्यानंतर आम्हाला शेवटी कंटोळीची भाजी दिसली. एक वेळ आहे तुम्हाला दाखवतो. आता छोटी छोटी कंटोळी आलेत पण खूप छान दिसत आहेत आणि ती भाजी खूप छान लागते खायला. मला भरपूर आवडते. आज तुला आवडते का कंटोळीची भाजी? मी तर खाल्लीच नाही पण तू बघितलीस पण ना अजून कंटोळी. ती कारल्यासारखी असतात आणि ती थोडीशी काटेरी असतात. तर इथे आतमध्येच वेळ आहे, त्याला जाऊया. हे बघा कारल्यासारखीच वेळ आहे कंटोळीची. आणि ही बघा कंटोळी, हे कोळेट्याचे झाड आहेत. हे बघा हे कंटोळ आहे. हे बघा काटेरी असते बघा, है ना. तर ही छोटी छोटी आपण घेऊन जाऊ. भाजीला खूप छान असतात, ती मस्त लागतात. आणि आता मला समजलं की कंटोळी कशी दिसतात फायनली. मी वेल बघितली कंटोळी. बघितलं तर मी पण आहे, पण मला ना ही वेल कशी दिसते ती माहीत नाही कंटोळीची. बघा आता पहिल्यांदा मी बघतो ही वेळ अशी आपली काकडीसारखीच असते. ही बघा ही अशीच वेळ आहे बघा, ही कंटोळीची वेळ आहे. हे बघा किती आलेत. राज काढून घे चल पटापट आता कंटोळी एक एक. मग आता आपण अशाच वेळी बघत जाऊ. इकडे भरपूर दिसतील कंटोळी आपल्याला. मी पण तुला मदत करतो काढायला. छोटी छोटी आहे मित्रांनो कंटोळ्या. आता खाली जातो आम्ही बघायला मिळतात. घे घे पिशूट टाक तर कंटोळ्या. इकडे जाऊन बघूया काय मिळतं का. गाडी आपण तिकडे लावलेली आहे, येऊ थोड्या वेळाने. वेली तर इकडे भरपूर दिसतात मला. सांभाळून जरा, हे चिकट झालं आहे राज, सांभाळून ये. चिकट आहे. आता तुला समजलं ना कशी वेळ असते ती. ती आपली काकडीची वेळ कशी आहे तशीच दिसते ती कंटोळीची वेळ. फक्त ते समजायला पाहिजे. नाही इथे नाहीत, सांभाळून या, काटे आहेत इथे. बारीक बारीक पाऊस चालू झाला आहे आणि ही बघा इथं पण एक वेल दिसली कंटोळीची. अजून आलं नाही आणि इथे एक दिसले कंटोळीची वेल. हां हे बघ याच्यावर आलेत. हे काय छोटे छोटे आहेत. हे घे राज. आता आपण परत ते येणार नाही तर ही छोटी पण घेऊन जाऊ. असा कंटोळीची भाजी खूप महाग मिळते. अशा भाज्या ना मित्रांनो खाव्यात, जंगली भाज्या, पण विषारी नाहीत हा, बिनविषारी आहेत आणि खूप छान लागतात. सर्वांच्या ओळखीची ही कंटोळी. तर काय हे बघ एवढ्याच झाल्यात आता. अशा काय दिसत आहेत का? बघूया याला अजून किती आहेत कंटोळी. अजूनपर्यंत छोट्या छोट्याच दिसत आहेत. पुढपर्यंत वेल गेले पण छोटे छोटेच आहेत. इथं आहे का? जाऊ दे, खेकडा कशाला पाहिजे. आपण आलो आहे भाज्या काढायला. गेल्या टायमाला टाकळाची भाजी काढली होती, आता कंटोळी मिळाली. इथे अजून एक झाड दिसलं आहे पण त्याच्यावरती मोठे मोठे कंटोळे आहेत. मी बघितलं आता, हे बघा मोठे मोठे कंटोळे आले त्याच्यावरती. आत्ताच दिसलं मला. हा बघा
कंटोळीचे झाड कंटोळी राज असतोय. कंटोळीचे झाड कंटोळी मस्त दिसते ना अबे. ही मोठी आहे खूप. ही बघ कंटोळी बघा. हे बघा ह्याच्यावर तरी मोठे झाले कंटोळी खूप. आणि हे बघा इथे पण आहे. काय आलं मच्छर चावत आहेत. हा रे. घे चल काढ काढ पटापट. राज काढतोय कंटोळी. अरे तू कंटोळी काढतोय म्हणून माझ्यावर टोळी उडवतो ना पूर्ण. झाड पाणी उडतोय बघ ना. बघ हा काढ. मस्त मोठे मोठे आहेत. गाडी कुठे लावली तेवढी लक्षात ठेव फक्त. ठीक आहे. हां. आणि मी तुम्हाला सांगायचं राहिलं, ही जी वेल दिसते ना ही पानं दिसत ना कंटोळीसोबत, ही करंदाची वेल आहे. पण ही करंद ना म्हणजे ही करंदे कडवी आहेत. ही जंगली करंदे आहेत ना, ही त्याची पानं आहेत. ही कडवी आहेत पण हे बघ ते. कडवं असतं ते. आणि गोडवी आपण आपल्या इकडे लावतो. तर आपण आता बघत बघत जाऊ. आलो आहे नदीच्या वाटेला. नदीच्या वाटेला आलो ना की भरपूर अशी चवेनी केळी अशा दिसतात. पण इथं मला आता दिसतच नाहीत काहीत. म्हणजे अजून झाल्या नाहीत वेळी चवेनी केळी मला वाटतं. आता भाजी शोधूया आपण कंटोळ्याची. कुठे अजून काय मिळते का. हां. आणि तुम्हाला ते एक भाजी सांगायची होती अजून एक. जे आपण शेवळा अंकुर बघतो ना, हे शेवळा आहे ना, शेवळा ते असंच असतं ह्याचं. हे त्याच्यातून कोंब निघून ते असं तयार होतं मित्रांनो. शेवळाची भाजी तुम्ही कधी खाल्ली असेल तर, तुम्हाला माहीत असेल तर, ज्यांना माहीत आहे त्यांना समजेल लगेच मी काय बोलतो आहे. ते शेवळा येतात ना पहिले असे जमिनीतून असं येतं. हे बघा असं येतं. हे असं आहे. हे बघा हे शेवळाचं कोणतरी तोडलं आहे तर त्याचं हे नंतर असं झाड तयार होतं. पण पूर झाली बडबड. आपण भाजी शोधत राहू. शांत वातावरण आणि फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि इकडे नदीचा आवाज येतोय. हे बघा पाण्याचा आवाज येतो खळखळणारा एकदम. खळखळणारा आवाज ऐकू येतोय मला. पण त्याच्याबरोबर भुताटकीसारखा देखील आवाज येतो आहे पक्ष्यांचा. एकदम खतरनाक पक्षी ओरडतात तिकडे मित्रांनो. अनोळखी पक्षी आहेत. सांभाळून आता मी जायचो खाली. गेल्या व्हिडिओमध्ये पण मी असंच पडलो होतो. खळखळाट ऐकत खळखळ खळखळ खाली गेलो. राज हसतोय. छोटे छोटे वेळी याला नाही लागलेत. ऊन आला फायनली. ऊन आलाय. 10 वाजले असतील ना राज. आपण 9 सव्वा 9ला निघालो होतो ना. हो. इकडचं जे क्लायमेट आहे ना माझ्या डोक्यापलीकडचं आहे. आता ऊन आहे. आता लगेच पाऊस येईल. कधी ऊन आणि पाऊस सोबत येतं. एकदम क्लायमेट एकदम चेंज आहे इकडचा. अलगच क्लायमेट आहे पुरा. तर फिरतोय. कंटोळी तर संपली. थकलो जंगल फिरून. हा अजून फिरायचं आहे. चला अजून फिरूया. अरे आता पडलो होतो. अरे चप्पल अडकली रे. अशी धमाल येते मित्रांनो जंगलात. पण हां येत असाल तर प्लीज कपडे जरा फुल घालून या. कारण मच्छर खूप चावतात जंगलामध्ये. हा झाड बघा ना मित्रांनो कसं आहे. म्हणजे ती पानं कंटोळीसारखीच आहेत पण त्याला काहीतरी अलगच आलं. हे बघ ना काटेरी आहे. बघा ह्याच्यावर काटे दिसत आहे बघा. पण हे पानासारखं काहीतरी आहे. हे बघा हे प्रत्येक अशी त्या झाडाला पूर्ण वेळीला ते आले ते. हे बघा काहीतरी अलगच आहे फळ त्याचं. फळ जंगली काकडीची वेल बघा. ही जंगली काकड्या आता येतील लवकरच येतील. आता गणपती येतील ना आता. हे बघा असं मिक्सअप आहे सगळं. समजतच नाही ह्याच्यात ती कंटोळीची वेळ कशी सेम दिसतात पानं सगळ्याची. राज जास्त आत जाऊ नका. राज पण कंटाळला वाटतं. कंटोळी काढून कंटाळला राज. कंटोळी मित्रांनो आताशी बहरत आहेत. आता आपल्याला लकीली ती मोठी मिळाली. हे बघा अजून फुलं आलेत त्याला आताशी. आपण गेल्यानंतरच मला वाटतं ही मोठी होतील सगळी इथून. हे काय तरी सॅटर्डे संडे आलो कधी तर दाखवेन भेटली तर. आपण जाऊ पुढे जाऊया आता ना राज. चला मग निघतो आम्ही इथून आणि पुढे जातो. पुढच्या जागेवरती बघू आता काय ते. बाईक गरम झाली. पुढे जाऊन बघतो आता काय मिळतं का बघायला. चालता म्हणजे गाडीवरती चालता आम्ही एक अशा ठिकाणी पोचलो आहे तिथून पूर्ण वांगणी वगैरे शहर सगळं दिसतंय बघा. हा खाली खोल आहे खूप. नजारा खूप छान आहे पण. हे बघा
इथून स्टार्ट झाला आहे. हा रस्ता आहे, ही बणी आहे आणि आपण इथून आलो आहे. असा हा नजारा. हा बघा, खोल आहे खाली पूर्ण. आलो होतो केळीच्या शोधात, पण काय सापडलं नाही मित्रांनो. हा फायनली एक केळ दिसली. ती बघा तिथं आहे, दिसली ती बघा, तिथे केळ दिसते मला. तर काय बोलतो राज, जायचं तिकडे? अरे पण खोल वाटतंय. चाकू तर आपण घेऊन आलो आहे, चाकू आपण आणला आहे बरोबर. आता फक्त जायचा एक रस्ता तिथे काढायला पाहिजे. तर एक केळ मला मित्रांनो तिथे दिसली आता. तर जाऊया. पाऊस, आता पाऊस येईल. मग अशी ऊन आला होता ना, झाला क्लायमेट चेंज. तर चल, वेळ न घालवता निघूया आपण तिकडे. हां चल. हा बघा, इथून रस्ता दिसते आपल्याला. आज इथून जाऊया. चल माझ्या मागे मागे. वरती नाही, खाली आहे ना. बनी आपण इकडे लावले, इथे लावले बनी. आणि आता आपण इथून रस्ता काढूया. खालीच रस्ता गेलाय हा. नाही, वरती गेलाय रस्ता रे. ये तू, मी तुला रस्ता दाखवतो. सांभाळून ये फक्त मागे मागे मागे. आणि कंटोळीकडे पण लक्ष दे. आला जोरातच आला. छत्र्या ती बघ, केळ दिसली. सांभाळू ना राज, खाली बघ. कंटोळीकडे पण लक्ष दे. ये आला पाय. त्याला येऊ दे, पाय सांभाळून टाक. आता ना नीट लक्ष ठेव. आता तू काय कर, माझ्याकडे छत्री दे. आता अण्णा चाललाय केळी बघायला. आता आपण बघू जरा केळी कुठे दिसतात का. अरे मित्रांनो, पाऊस तर खूप जोरदारात आलाय. मित्रांनो, इथे 3-4 केळी आहेत. आपण सगळे बघूया एक एक करून. ते केळीचा कोका त्याच्यावरती आलाय का? जर ती कोका आला असेल ना, तर त्याच्यातमध्ये काळ पण असेल. म्हणजे त्याचा दोन्ही गोष्टींसाठी उपयोग होतो. एक त्याची भाजी होते कोक्याची, आणि ती काळ म्हणजे असं बनलं जातं की ते मुतखड्यासाठी औषध असतं. राज तू तिथेच थांबतो नको, वरती मी जातो. दगडाला शेवाई आले म्हणून मी मगाशी पडलो, पण त्याला अजून काय कोका दिसला नाही मला. ह्या 2 केळी आहेत. हे खूप छान लागतं, गोड लागतं खायला. हे बघा, नाही मला वाटतं हां काढून घेऊन गेलेत लोक. हे बघा, हे काढून घेऊन गेले याच्यातून. नाही हे तुटलं आहे, सॉरी तुटलं आहे हे मित्रांनो. तर बघा, हे खोड आहे ना, हे खोड दिसतं तुम्हाला. हे ह्याचा भाग तो खायचा असतो, पण ते आता नाही खात. त्याच्यावरती ते कोका येतो. कोका म्हणजे काय आलं, त्याच्यामध्ये बारकी बारकी केळी येतात, ज्याच्या आपण भाजी करतो. ही चवेनी केळी आहे, त्या रानटी केळी. बघा, ह्याच्या मधोमध तो कोका येतो. हा दिसतो तुम्हाला पॉईंट. ह्याच्या मधोमध तो कोका येतो आणि त्याची भाजी केली जाते. त्या कोक्याची भाजी केली जाते आणि ते आहे ना खोड, ते खाल्लं जातं. पुढे जाऊया. केळी तर काय, कोका इथं का आपल्याला मिळालं. 2 केळी आपण बघितल्या. सॉरी मित्रांनो, दम लागला खूप मला वरती चढून. कधी डोंगर चढलो नाही ना, ट्राय म्हणून प्रॉब्लेम झाला. तर आता आपण तिसऱ्या केळीकडे जाऊया. तिसरी केळी मला इकडे दिसते, तर बघू तिथे तरी कोका आहे का त्या केळीला. आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. रोज मी छोटे छोटे व्हिडिओ बनवतो, 10-15 मिनटाचे. तू इथेच थांब राज, थांबा. फायनली मला एक केळ दिसली आणि तीही आहे माझ्या मागे. तीमध्ये तुम्ही बघत असाल तर बघा, कोका दिसतोय आणि त्या केळीलाच काळ आहे. आणि त्याच केळीमध्ये भाजी पण त्या कोक्याची बनते. आणि ह्या अशा केळीत ना तुम्हाला फक्त डोंगर भागात दिसतील, त्या अशा सपाट भागात जास्त येत नाहीत चवेनी केळी. तर हे बघा, दिसलं तुम्हाला. आणि सांभाळून, ह्याच्या खाली सापं पण असू शकतात. हे बघा, मी जरा खाली करतो त्याला कोक्याला, त्याचं पान मोडलं आहे. हे बघा, हा दिसतं तुम्हाला, वरती आहे, माझ्या हाईटच्या वर आहे. हा बघा कोका, चवेनी केळीचा कोका, आणि ह्याची भाजी केली जाते. तर आपण काढूया. हा आता मी चाकू घेऊन आलो आहे. राज ये खाली, चल काढूया मस्तपैकी. खूप मेहनत केली, खूप धडपडलो मी याच्यासाठी. तर बघा, असे ही पानं पहिली तोडायची, सगळं साफ करून घेऊया हे. आणि सांभाळून, ह्याच्यात सापं पण असतात कधी कधी. आणि हा जो दिसतोय ना, हा बघा, हा कोका आहे आणि ह्याच्यामध्ये
ती बारीक बारीक छोटी छोटी केळी असतात, मग तीच नंतर मोठी होतात. हा फूल आहे म्हणजे एक प्रकारे केळीचा, आणि ह्याची भाजी केली जाते. ह्याच्यामध्ये छोटी छोटी केळी आहे, ती पण प्रोसेस खूप मोठी आहे मित्रांनो, कारण त्याला बॉईल करून म्हणजे ते नंतर सांगू. आता पटापट काढून घेऊ कारण मच्छर खूप आहेत. आलं तर फायनली कोका आपल्या हातात आला आहे. चला आता कोका काढून झाला, आता काल काढूया. त्याचा खोड दाखवतो मला कसं काढतात. हे ठेवू इथे. हे दिसतंय मित्रांनो, हे बघा, हे दाखव, हे बघा, हे दिसतं तुम्हाला. हे काल आहे मित्रांनो, आणि हे खूप छान लागतं, गोड असतं. खाली गेला तो, ठेवू इथे. हे बघा, हे खूप गोड लागतं. आता माती आपण नंतर साफ करू. त्याला पहिला पटापट काढून घेऊ कारण मच्छर खूप आहेत. हे बघा, ह्याला अशा प्रकारे सोडलं जातं. हे बघा, सोडल्यानंतर हे असं पूर्ण नवीन दिसतं. आणि कसं माहिती आहे, हा इथून भाग कवळा आहे. बघा, हा ग्रीन दिसतो ना, इथून एवढा भाग कट करायचा, एवढंच खाल्ला जातो. हा भाग कवळा नाही आहे. तरी अजून आपण काढून बघू कुठपर्यंत. ते बघा, धूर येते. तर हे बघा, फायनली आपण काल काढलेला आहे. हा जून भाग आहे मित्रांनो, हा नाही खात, हा जून आहे. आता हा राहिला आहे, तो काढूया शेवटचा. इथे गिराज, कारण हा भाग खूप छान लागतो खायला. सॉरी, हात खराब आहेत माझे. आपण थोड्या वेळानं धुवून घेऊ याला नदीमध्ये. कारण आम्ही दोघंच आहोत जंगलामध्ये, आणि एवढं धाडस करून आलो तुमच्यासाठी डोंगरावरती. बघा, हा कोवला भाग. तर अशा प्रकारे आता ह्याला काढून घेऊ. तर बघा, आपण काल काढला आहे आणि कोका पण काढला आहे, आणि आपला मेन माझं शूट होतं. आता खूप बरं वाटतं मला, कारण खूप फिरलो आम्ही. कंटोळीच्या वगैरे भाज्या वगैरे सगळ्या बघितला. आम्हाला कुठं काय कोका मिळाला, मला वाटलं की नाही मिळणार, पण फायनली मिळालं. घरी जाऊ आपण घेऊन ये, आणि लगेच घरी नाही जात, आता थोडे टाईम फिरतो आणि बघतो कंटोळीची भाजी मिळते का. आणि मग तुम्हाला ह्याची प्रोसेस दाखवतो. ही घरी जाऊन बघा. आता हात खराब होतील, माझे हात लाल होतील पूर्ण, कारण का हे लाल होतं, ह्याचा चीक लाल करून टाकतो हात पूर्ण. बघा, हे हात बघा माझे कसे झाले, आता लाल होत आहेत थोड्या थोड्याप्रमाणे, त्याचं चीक असतं. तर चला, आता हे जे कोके काढलेत ना, ह्या पाण्यामध्ये धुवून घेऊ. खूप छान पाणी आहे बघा ना. तुम्ही बोलाल की खराब दिसतंय, पण नाही, शेवाळी आलेत, पण पाणी खूप छान आहे. शेतातून येतं तिकडून वरतून. काल आणि कोके वगैरे सगळं धुवून झालं आहे, आणि आता आम्ही इथून निघतोय पुढे. बघूया कुठे रस्त्याला कंटोळीची भाजी दिसते का, तर तीसुद्धा घेऊ. आणि मित्रांनो, आमच्या गावी तर ह्याला काल बोलतात, पण तुमच्या गावी काय बोलतात तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. काल आणि कोका, आणि हे दोन्ही गोष्टी उपयोगाच्या आहेत. तुम्ही आता बघितलं, त्या झाडाचं खोड आणि त्या झाडाचं फूल, म्हणजे ते मोठंवालं फूल. हे बघ, काही इथे दिसतात. इकडे बघ, इथे आहेत बघ. ही काढ, कंटोळी ह्याच्यावर दिसतात ती. अरे बघ, इथं आहेत ना, हे काढ ना, हे छान लागतात ते. ह्याच वेळेस अजून एक गोष्ट खूप छान असते खायला, सगळ्यांना आवडते. मोस्टली गावकऱ्यांना ती भरपूर आवडते, गावच्या लोकांना. त्या म्हणजे चिचण्या. आणि ह्या चिचण्या येतात
समथिंग म्हणजे आता बघायला गेलं तर हे दहीहंडी ते हे गणपतीच्या काळात तुम्हाला आता ह्या चिचण्या अशा माळरानामध्ये येतात. हे आता आम्ही माळरानामध्ये आहे, हे माळरान आहे कोणाचं तरी, तर अशा ठिकाणी त्या चिचण्या येतात आणि त्याचं देखील आपण शूट घेऊ. जेव्हा ते त्या सीझनला येतील तेव्हा आपण त्याचा शूट घेऊ आणि ते देखील तुम्हाला मी दाखवेन चिचण्या. बरोबर बोलला होता. हे बघा इथं कंटोळीची झाडं आहेत, कंटोळीची फळं आलेत. हे बघा तुम्ही बघू शकता, छोटी छोटी भरपूर आहेत. हे राज घे, हे आहेत, हे बघ. घे, खाली गेलो. हे बघ, हे घे. ही कंटोळी मोठी आहेत. दिसली का तुम्हाला? लगेच दिसणार नाही, सापांची भीती वाटते. काढ, काटे येतात, हे झाडासकट येतात ती. दाखव राज तो तुझा, तो मोठा आहे. हा बघ, हा मोठा आहे. एक पडला खाली, दे मी तो काढतो थांब. आता राजला समजलं आहे मित्रांनो, तर राज लगेच दाखवतो. हे बघ कंटोळी, हे बघ कंटोळी अशा. हे घे 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 घे. पण ह्या वेली आहेत ना, बरोबर काट्याच्या मध्येच आले. ते बघा, हे काटे आहेत बाजूने. तो बघा, तो तिथे वॉटरफॉल आहे, पण त्याचे आपले शूट झाले म्हणून तिकडे मी जात नाही आता. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, त्याचा देखील आपण व्हिडिओ बनवू वांगणी वनलक्ष्मी वॉटरफॉलचा. आणि झालं, कंटोळी झाल्या इकडून संपल्या. हा बघा, हा एक मस्त आहे, निसर्गाच्या मध्येच मस्त एक घर बनवलं आहे. इथे फॅमिलीज आल्या असतील राहायला, कारण बुकिंग इथे ऑलरेडी असतातच सॅटर्डे संडे. आणि इथे काय, इथे काय, वरती काय. चला आपण निघूया आता. जर तुम्ही वांगणीमध्ये आलात ना, तर पाषाणी गावातून तुम्हाला सरळ यायचं आहे. सरळ सरळ आलात की इथे बघा, हे गणपतीचं मंदिर आहे. मागे मागे गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्याच समोर हे वनलक्ष्मी वॉटरफॉलला जायचा रस्ता आहे. कारण काही लोकांना माहीत नसतं. पाषाणी गावातून तुम्ही सरळ सरळ या, इथे तुम्हाला गणपतीचं मंदिर लागेल आणि त्याच्या बाजूलाच हे वनलक्ष्मी वॉटरफॉलचा रस्ता आहे. बस, कारण काही लोक येतात ते इकडे तिकडे मग असे फिरत असतात ना, म्हणून मी ॲड्रेस सांगितला. तर हा झाड तुम्ही बघताय, तर तुम्हाला असं वाटेल की हा आपट्याचं झाड आहे, पण हा आपट्याचं झाड नाही आहे. ही वेगळीच पानं आहेत. आपट्याचं म्हणजे सोन्याची पानं, सोन्याचं झाड जे आपण दसऱ्याला वाटतो ती पानं लोकांना. पण हे दसऱ्याला जी वाटतात ती पानं नाहीत, ही दुसरीच आहेत, पण सेम तशीच दिसतात बघा ना, आपट्याची पानं. झाड ते वेगळं आहे, हे ते झाड नाही आहे. कारण मी सुद्धा फसलो आहे. खूप हसले होते मला घरचे, कारण मी दुसरीच झाडं कोणती आणली होती, आपट्याची पानं समजून ही पानं आणली होती मी घरी, आणि मला घरी खूप हसले होते ह्या गोष्टी. आम्ही थोडासा पुढे येऊन थांबलो, तर मला एक अशी माझ्या लहानपणीची गोष्ट, म्हणजे मी जेव्हा गावी असायचो आणि आम्ही गुरांची वगैरे गुराखू म्हणून जायचो, तर तेव्हा ना अशी जत्तर काठी म्हणून दिसायची. जत्तर काठी, तिला ना असे घुंगरू टाईप असतात वरती. आता तुमच्या गावी काय बोलतात ते मला माहीत नाही, पण त्याला जत्तर काठी बोलतात आमच्या गावी. तर तुम्हाला मी दाखवतो ती जत्तर काठी. हे बघा मित्रांनो, ह्या झाडाला, ही झाडं आहे ते पोकल असतात म्हणून, आणि ही जत्तर काठी आहे. ते बघा, ह्याला असं घुंगरूसारखं आहे बघा, हे घुंगरूसारखं आहे आणि त्याला असं हे शेंगाण टाईप असं आलं आहे आणि खूप मोठी असते ही, आणि खालून पूर्ण पोकल असते. तर तुम्ही हिला तोडलात ना, तुम्हाला दाखवतो मी. ही जत्तर काठी आहे, पण मी तोडणार नाही, कशाला उगाच तोडायचं. ही खालून पूर्ण पोकळ असते. तर आमच्या गावी तर ह्याला जत्तर काठी बोलतो आम्ही. तर आम्ही गुरांशी वगैरे कधी गेलो ना, तर हे घेऊन यायचो. नंतर तुम्ही बोलाल की ह्याला हे एवढं माहीत कसं, कारण पहिलं मी गावीच असायचो आणि गावी गुरांशी वगैरे गेलं ना की अशा गोष्टी खूप. अजून एक गोष्ट आहे, आमटी कोंब. ते तुम्हाला माहिती असेल, आमटी कोंब असतात, आंबट आंबट कोंब असतात झाडाचे, तर ते खाल्ले जातात. ते देखील तुम्हाला कधी मी दाखवेन. थोडेसे काळसर असतात, ते काळे काळे असतात असे दिसायला, पण खूप छान लागतात. आंबट आंबट, थोडे गोड, थोडे आंबट असे लागतात. तर चला पुढे जाऊया थोडा आणि बघूया अजून काय रस्त्याला बघायला मिळते का. एक एक गोष्टी म्हणजे बघायला मिळतात. आता मी स्टार्टिंगला जेव्हा बनवलं तेव्हा पाऊस नव्हता, पण ह्या पावसाळ्यात गोष्टी अशा येतात ना, आणि ह्या गोष्टी मला माहिती आहेत. मी गावी राहिलेलो आहे आणि मी हे ॲक्च्युली रायगडमध्येच पडतं वांगणी, त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या समोर येतात. आणि मग ह्या गोष्टी मी तुमच्यासमोर तुम्हाला शेअर करतो. ज्या मला माहिती आहे, जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला शेअर करेन. अजून खूप काही गोष्टी आहेत अशा जंगलामध्ये बघण्यासारख्या, आणि त्या खाल्ल्या पण जातात. विषारी आहेत, बिनविषारी आहेत, त्या देखील तुम्हाला मी दाखवेन. पण मी इकडे फक्त मी सॅटर्डे संडे येतो. इथे माझं घर आहे, इथं मी सॅटर्डे संडे येतो. आम्ही गाडी इथे पार्क केली आणि इथे बाजूलाच कंटोळीची वेल आहे. बघा, हे बघा किती आलेत. थांब राज, तू नको जाऊ, मी काढून देतो तुला एक एक. झाले, हे बघ इथे एवढेच मिळाले, दिसतंय. हो,
तर मित्रांनो रस्त्याला आम्ही चाललो होतो तर आम्हाला लावणीचं दृश्य दिसलं आणि तुम्हाला दाखवते बघा बाजूला लावणी चालू आहे हे तुम्ही बघू शकता किती छान दिसतं आहे दृश्य आणि एकदम असं हिरवगार निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आता फायनली निघालो आहे घराकडे. तर मित्रांनो कंटोळी वगैरे आमची काढून झाली आणि आता आम्ही घरी आलो म्हणजे बिल्डिंग खाली आहोत आम्ही आता. आणि मला येताना सामान पण आणायचं होतं माझं हे जेवणाचं काय सामान आम्हाला जेवण बनवायचं आता वाजले असेल 12:30 पावणे 1 झालं असेल ना. तर आणि भूक पण लागली होती खूप. तर फायनली घरी आलो कंटोळी वगैरे काढून झाल्या जेवढ्या भेटायच्या तेवढ्या भेटल्या कारण आता पुढपर्यंत आम्ही बघितल्या पण कुठेच नाही मिळाल्या कंटोळ्या. तर जेवढ्या काढल्या ते तुम्हाला मी दाखवेन आणि आता वरती जाऊन तुम्हाला ते काल कसं आहे सोळाचे ते पण दाखवतो. हां तर आता आम्ही घरी आलो फायनली आणि तुम्हाला आता दाखवतो कंटोळी किती काढलेत आणि ते काल कसे सोळाचे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. चला किचनकडे जाऊया. किचनमध्ये ठेवलं आहे ते राजे फॉलो मी. हे कंटोळी आहेत एवढे आपण आणलेत कंटोळी आणि हे ते काल 1 2 3 म्हणजे एकाच झाडाचे ते एवढा मोठा बुंदा असतो ना ते 4 आणि हा कोका ह्याला केली असतात. तर तुम्हाला ते मी दाखवतो कट करून. हे सगळेच मी कट करून नाही दाखवणार कारण हे जर ह्याची साळ काढली ना तर हे असे ब्लॅक होतात म्हणून साळ जर काढली तर हे असे ब्लॅक होतात. मग ते त्याचं हे संरक्षण कवच म्हटलं जातं. म्हणजे जर तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल ना त्याची साळ नका काढू. घरी जाऊन तुम्हाला जेव्हा खायचं असेल ना फ्रेश तेव्हा ही साळ काढायची आणि नंतरच खायचं. मग तुम्हाला तर मी एक छोटा ह्याचा हे दाखवतो ह्याचं काढून साळ म्हणजे तो आम्ही आता खाणार आहोत ना मग ते दाखवतो. आणि हे तर आता आपण मुंबईला घेऊन जाऊ कोका. खाण्यालायक आहे आपण जसे तिकडे करू. हे बघा एकदम कवला भाग झाला आहे. हे बघा तुटतं आहे हाताने पण. जर जाड असेल ना असं तर ते तुटणार नाही हाताने तुमच्या. चांगले आहे गोड आहे मित्रांनो खायला खूप छान लागते. परत एकदा सांगतो आमच्या इथे काळ म्हणतात आणि कोका. तर तुमच्या इथे काय म्हणतात त्याला ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि कंटोळी देखील तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. कारण आमच्या इथे ह्या कंटोळीला काटला म्हणतात आणि इथे कंटोळी म्हणतात. तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. कारण खूप वेळा पडलो आहे आम्ही खूप मच्छर चावलेत. आता ते मला ते दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये की ते केळीचं काळ वगैरे. कारण खूप दिवस मी विचार करत होतो की अशा गोष्टी आपण दाखवल्या पाहिजे लोकांना माझ्या सबस्क्रायबरना माझ्या मित्रांना अशा गोष्टी आपण दाखवल्या पाहिजेत. तर आम्ही खूप पुढे गेलो. राजबळ होतं आपण घरी जाऊया अण्णा कारण खूप मच्छर वगैरे चावतात आणि जंगलामध्ये आवाजं पण कसली मसली येत होती. कारण आमच्यासाठी ते अनोळखी जंगल आहे मित्रांनो. किती झालं तरी शेवटी आपलं ते आपलं जंगल. आणि इकडे मी आलो होतो तर बोललो आणि मग फायनली आम्ही निघताना आम्हाला ती केल दिसली आणि मग त्याच्यावर आम्ही अटॅक केला. आणि जाताना मी खूप वेळा पडलो आहे पण ते मी शूट करू नाही शकलो कारण मी एकदम खतरनाक पडलो त्या टायमाला. तर असा होता आजचा व्हिडिओ मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि असे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ना आपले हे जंगलचे तर तुम्ही जरूर कमेंट करा सांगा मला. आपण व्हिडिओ ह्याच्यावरती बनवू. अजून पावसाळा बाकी आहे भरपूर व्हिडिओ बनतील अजून ह्याच्यावरती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू बाय बाय मित्रांनो.